नाही, त्यांनी जे आरोप लावलेले आहेत यात काही तथ्य नाही आहे आणि अतिशय म्हणजे बिना आधाराचे आरोप त्यांनी लावलेले आहेत. त्यांनी जे म्हटलेलं आहे की त्यांची जी मोग कांची जाती जी आहे त्या जातीला त्यांच्या काळामध्ये ओबीसीमध्ये घेण्यात आलं, त्याचा आरोप आरोप तो होता. आणि तो याकरता खरा नाही आहे की 1994मध्ये गुजरात सरकारने या जातीला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याच्यानंतर त्यांनी 1997मध्ये केंद्रीय NCBC आयोगाला या जातीला केंद्रीय सूचीमध्ये घेण्याकरता सूचना केल्याप्रमाणे तत्कालीन NCB चेअरमॅन गुजरातमध्ये गेले. तिथे त्यांनी त्याची सुनावणी घेतली. त्यानंतर 97च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये NCBCने केंद्र सरकारला या जातीला ओबीसी में घेने का था. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. शिफारस केल्यानंतर 1999मध्ये जे NCB शिफारस बाध्य असते मान्य करण्याकरता केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. हा त्यामागचा खरा बॅकग्राऊंड आहे. यात कुठंच काही गडबड नाही आहे. हे 94चं राज्य सरकारचं आहे गुजरातचं. हे 97मध्ये केंद्रीय आयोगानं केलेली शिफारस राज्य सरकारला केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकारने 99मध्ये राज्यपत्र काढलेलं आहे. हे तिन्ही पुरावे मी इथं बसून जेव्हा मला कळलं की असे आरोप प्रधानमंत्र्यावर लागलेले आहेत, मी OBC कमिशनर चेअरमॅन म्हणून तेव्हा मी लक्ष घातलं. पूर्ण छानबीन करून हे सगळे कागद काढल्यावर दिसून आलं की त्यामध्ये काही तथ्य नाही. हा खोटा आरोप आहे, तथ्यहीन आहे, फक्त प्रसिद्धीकरता केलेला आरोप आहे. याचा अर्थ असा आहे की इतक्या मोठ्या प्रधानमंत्र्यावर अनावश्यक आरोप लावून त्यांना OBCपासून दूर करण्याचा प्रयत्न होता असं माझं मत आहे. वास्तविक OBC कमिशन चेअरपर्सन असल्यामुळं या आयोगाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी फार मोठं स्थान दिलेलं आहे. या आयोगाला प्रधानमंत्र्यांनी संवैधानिक दर्जा दिल्यामुळं आता आयोगाची ताकद वाढली, अधिकार वाढलेले आहेत आणि वास्तविक प्रधानमंत्री मोदींच्या काळातच OBC वर्गाला न्याय मिळत आहे. आरक्षण मिळत आहे, मेंटेन होत आहे. मेडिकल कॉलेजपासून ते केंद्रीय विद्यालयापर्यंत सरकारने उच्च शिक्षापर्यंत आयोगाला अधिकार देऊन हे आरक्षण मेंटेन करण्याचं आता सरकार लक्ष घालत आहे. राहुल गांधींच्या आरोपावरती तुमची मागणी काय? राहुल गांधींनी जे आरोप केले त्यावरती मागणी काय अध्यक्ष? हे पाय, इतक्या मोठ्या पदावर काम करणारे प्रधानमंत्री महोदय की ज्यांच्या काळामध्ये त्यांनी OBC आयोगाला स्थान दिलं, OBC वर्गाला न्याय दिला, सन्मान दिला आणि सन्मान देऊन त्यांनी इतकी मोठी कामं केल्यावर हा आरोप लावल्यामुळं स्वाभाविक आहे जनतेमध्ये रोष आहे. जनतेची मागणी आहे, माझी अशी मागणी आहे की त्यांनी आपली चूक मान्य केली पाहिजे. आरोप लावलेले खोटे आहेत, त्यांनी क्षमा मागण्यापर्यंत त्यांनी ही चूक केलेली आहे असं माझं मत आहे. आयोगाचा चेअरमॅन म्हणून मला असं वाटतं की यामध्ये जे आरोप लागलेले आहेत, एक OBC चेअरमॅन, OBC आयोगाचा अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रधानमंत्रीच्या काळामध्ये OBC वर्गाला न्याय मिळत असताना त्यांच्यावरचे खोटे आरोप देणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर मी काही त्यांना नोटीस देऊ शकतो का हे सुद्धा मी तपासून पाहत आहे. OBC समाजाचा हा अपमान आहे असं वाटतं तुम्हाला? 100% अपमान आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की यांनी जबरदस्तीने काही जातींना समाविष्ट केलेलं आहे आपल्या स्वतःच्या. हा आरोप खोटा आहे, हा अपमान आहे. म्हणून त्यांनी माफी मागण्याकरता समोर यायला पाहिजे, चूक मान्य केली पाहिजे. संपूर्ण मोड गावची जातीचा पण अपमान आहे असं वाटतं का तुम्हाला? ज्या लोकांना OBC काय, अनुसूचित जाती काय, अनुसूचित जमाती काय हेच कळत नाही, हे कळण्याकरता या लोकांना ज्यांनी आरोप लावले त्या वर्गाला, त्या पक्षाला 15 वर्ष लागले. हे काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे, भौगोलिक स्थिती काय हे ज्यांना कळत नाही असे लोक आरोप लावतात. हे जगाला, देशाला मान्य होऊ शकत नाही त्यांनी लावलेला आरोप. आज आम्ही सिद्ध केलेलं आहे, मी तुम्हाला कागद दाखवलेले आहेत, हे पुरावे आहेत. एकही तथ्य नाही तिथे बोलण्यामध्ये, तथ्यहीन ते बोललेले आहेत म्हणून त्यांची चूक आहे, हा आरोप खोटा आहे.